नमस्कार सगळ्यांना. ज्या भाषेत आपण पहिल्यांदा आई म्हणतो, ज्या भाषेत आपण आपलं पहिलं स्वप्न बघतो किंवा ज्या भाषेत आपण आपलं दुःख शब्दात शोधतो, ती भाषा फक्त संवादाचीच नसते, ती आपली ओळख असते. नमस्कार, मी अनुजा पालकर, जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागातर्फे आपल्या सगळ्यांचे आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी स्वागत करते. आज 27 फेब्रुवारी म्हणजेच आपण आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय. कारण आजचा दिवस आहे तो म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिन. कुसुमाग्रज हे नाव ऐकलं असेल सगळ्यांनी. जे मराठी इथे बसलेले आहेत त्यांनी तर नक्कीच नाव ऐकलं असेल. वि वा शिरवाडकर या ह्यांचंच नाव कुसुमाग्रज आहे. म्हणजे कुसुमाग्रज म्हणजे कोण, तर खरं तर शब्दांचा ज्वालामुखी. त्यांच्या कवितेतून, नाटकातून, लेखनातून मराठी भाषेला एक अत्यंत नवी उंची मिळाली. वेडात मराठे वीर दौडले सात पासून वेडा आणि नटसम्राटपर्यंत त्यांच्या शब्दांनी मराठी माणसाला आत्मभान दिले. मराठी भाषा ही केवळ साहित्याची भाषा नाही, तर ती संतांच्या अभंगाची, शिवरायांच्या ध्येयाची आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांची भाषा आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ज्यांच्या नावातच विचार, स्वाभिमान आणि राष्ट्रभान आहे, त्या विद्यापीठातील पत्रकारिता विभागात मराठी भाषेचा सन्मान करणं ही आपली सर्वांची जबाबदारीच आहे. कारण पत्रकारिता म्हणजे भाषा, भाषा म्हणजे अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती म्हणजेच स्वातंत्र्य. आजच्या विशेष व्याख्यानाचा विषय आहे मराठी भाषा विकासात कुसुमाग्रज यांचे योगदान. हा विषय केवळ साहित्यपुरता मर्यादित नाही, तर तो संस्कृती, विचार, समाज आणि माध्यम या सर्वांशी जोडलेला आहे. यापुढे मी आता आपल्या विभागाचे प्रमुख डॉक्टर केशव साठे सरांना विनंती करते त्यांचे विचार मांडण्याची. नमस्कार. सर्वप्रथम मी आजच्या व्याख्यात्या डॉक्टर वंदना बुकील कुलकर्णी यांचं स्वागत करतो. मराठी भाषेत भरपूर काम केलेल्या, अनेक पुस्तकं लिहिलेल्या, त्यांचा परिचय नंतर या करून देतीलच. पण या कार्यक्रमासाठी अत्यंत सुयोग्य व्यक्ती ही मी तुम्हाला खात्री देतो. आता मराठी भाषा गौरव दिन का साजरा करायचा? एक औपचारिकता म्हणून नाही, कारण औपचारिक गोष्टी ह्या औपचारिक स्तरावरच व्हायला हव्यात. जेव्हा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा शिक्षण हे उद्दिष्ट आधारित असतं, हो की नाही? तुम्ही एखादी गोष्ट करता त्यातून काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळं मराठी भाषा दिन साजरा करण्याचं कारण की तुम्हाला तुमची भाषा नीट माहिती आहे का, नीट समजली आहे का, त्यात तुम्ही नीट अभिव्यक्त होऊ शकता का, चांगलं लिहू शकता का, संवाद साधू शकता का, त्यामध्ये किती प्रगती करू शकता, याचा सगळा विचार आपण आजच्या दिवशी दरवर्षी केला पाहिजे. कारण तुम्ही मराठी पत्रकारितेत जाणार आहात, टेलिव्हिजन, रेडिओमध्ये जाणार आहात, तेव्हा भाषा हे महत्त्वाचं साधन आहे. आणि ते जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. मराठी भाषेचं शुद्धलेखनाबाबतीत वाहिन्यांवर किंवा वृत्तपत्रांमध्ये ज्या होणाऱ्या गडबडी आहेत त्या बघताना वाईट वाटतं की मराठीमध्ये शिकून शुद्धलेखनाच्या चुका, संकल्पनेच्या चुका, शुद्धलेखनाच्या चुका मी एक वेळ समजू शकतो की पहिली दुसरी काढता आली नाही, पण तुम्हाला भाषा नीट आली नाही तर संकल्पनेच्या चुकासुद्धा होतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण मुंबईला जातो रस्त्याने, पुणे मुंबई, इंग्रजीमध्ये एक पाटी असते, टनेल अहेड, हो की नाही? त्या टनेल अहेड म्हणजे हो, बोगदा पुढे आहे असं मराठीत लिहिलेलं असतं. खरं काय पाहिजे? पुढे बोगदा आहे, हो की नाही? पुढे काय आहे तर पुढे बोगदा आहे. बोगदा पुढे आहे, बोगदा पुढे मध्ये गांभीर्यच नाही आहे. पण तुम्ही जर इतक्या बारीक सारीक गोष्टी जर बघितल्यात भाषेच्या बाबतीत तर खूप गोष्टी साध्य होतील. आणि सर्वात महत्त्वाची समस्या भाषेविषयी म्हणजे अजूनही आपण ही भाषा ज्ञानभाषा करू शकलेलो नाही. म्हणजे आजही आपल्या PhD विभागात मराठी सोडून इतर भाषेमध्ये जर तुम्हाला इतर विषयात PhD करायची असेल तर प्रबंध इंग्रजीमध्येच लिहावा लागतो. बरोबर? का बरं? कारण या विषयामध्ये समजू शकणारे परीक्षक, स्कॉलर्स उपलब्ध नाहीत अशी एक धारणा होऊन बसलेली आहे.
त्यामुळं मराठी भाषेमध्ये संशोधन नाही, त्यामुळं मराठी भाषेमधून उत्पन्न नाही, मराठी भाषेमधून ज्ञानवृद्धी नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. मी आता त्यात फार जात नाही आहे, पण मुद्दामून हे सांगतो की हा दिवस आपण साजरा करतो आहे तर ते या भाषेचं महत्त्व कळावं म्हणून, आणि शिवाय आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन फुलोरा यावा, एक नवीन गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वामध्ये यावी, यासाठी हा प्रयत्न आहे. धन्यवाद. जे सर म्हणले ते अगदी बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर आपण असं म्हणू शकतो की आपण जिथे पाट्या खूप प्रसिद्ध आहेत अशा शहरात राहतो. आणि जसं सर बोगद्याबद्दल म्हणले, पुढे बोगदा आहे हे जास्त योग्य आहे की नाही लिहिणं, तर माझ्या मते पाट्यांवरनं एवढं तरी कळलं पाहिजे की आपण जे मराठी लिहितो ते तिथंही बरोबर पाटी असली पाहिजे, तर लोकांना जास्त नीट कळेल. पुढे जाता मी आता आपल्या विभाग प्रमुख डॉक्टर केशव साठे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करा. धन्यवाद. आज आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत त्या म्हणजे डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. त्यांची मी इथे अगदी थोडक्यात ओळख करून देते. खरं तर मॅडमनी जेव्हा त्यांची ओळख समजण्यासाठी त्यांचा बायोडेटा स्वरूपात जी माहिती दिली होती ती बघितल्यावर मी काय काय घेऊ त्यातलं असं मला कळत नव्हतं, पण तरी मी थोडक्यात ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी प्राध्यापक, समीक्षक, लेखिका, संपादक आणि अभिवाचक म्हणून मराठी साहित्य विश्वात एक मानाचं स्थान राखतात. त्यांनी पदव्युत्तर स्तरावर अनेक वर्षे अध्यापन केलेलं आहे. संवाद सेतू या दिवाळी अंकाच्या संपादक आणि केल्याने भाषांतर या त्रैमासिकाच्या शैली संपादक म्हणून त्या कार्यरत. त्यांचे रोहिणी निरंजनी हे चरित्र ग्रंथ राज्य शासनाच्या उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने सन्मानित झाले आहे. स्त्रीवादी समीक्षा दृष्टीतून स्त्रियांचे कथालेखन या विषयावर त्यांनी PhD संपादन केलेली आहे. विविध नियतकालिकांमधून सातत्याने त्यांनी लेखन केलेलं आहे आणि आकाशवाणी, कम्युनिटी रेडिओ आणि रंगमंच कार्यक्रमांसाठी संहिता लेखन त्या करीत आहेत. गेली 10 वर्षे कथालेखन कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन आणि सूत्रसंचालन, मुलाखत तंत्र, अभिवाचन यामध्येही त्या कार्यरत आहेत. अशा विदुषी व्यक्तिमत्वाचं आज आपल्या विभागात स्वागत करणं या आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर आता जास्त विलंब न करता मी त्यांना इथे त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. मॅम प्लीज. नमस्कार. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रेमाने मराठी बोला, मराठी ऐका, मराठीत लिहा. तुम्ही सगळेजणं होऊ घातलेले पत्रकार आहात, मला कल्पना आहे. विविध माध्यमांमध्ये इथून पुढे तुम्ही काम करणार आहात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक असेल, डिजिटल असेल किंवा प्रिंट मीडिया असेल. या सगळ्या ठिकाणी आपल्याला भाषा वापरायला लागते याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे, कारण आपल्याला जे व्यक्त करायचं आहे ते सगळं आपण भाषेमधून व्यक्त करतो. मराठीच्या बाबत काय गडबड होते माहिती आहे का? मराठी आपली मातृभाषा आहे. इथे मराठी मातृभाषा नाही असे किती लोक आहे? 3-4. एनिवे, कुठल्याही मातृभाषेबद्दल सुद्धा हेच लागू आहे, म्हणून मी मराठीबद्दल बोलते. ते आपल्याही भाषेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं आहे की आईला जसं आपण गृहीत धरतो ना सगळ्या बाबतीत, तसं आपण आपल्या भाषेला पण गृहीत धरतो. आणि मग जितकं जास्त तुम्ही गृहीत धराल, टेकन फॉर ग्रांटेड कराल, तितकं आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आणि हे वर्षानुवर्ष होत आल्यावरती आपली भाषा खूप विचित्र व्हायला लागते. म्हणजे मंगला गोडबोले नावाच्या एक मराठी लेखिका आहेत, त्यांनी भाषा सालड असा एक लेख लिहिला आहे. आणि हिंदी, मराठी, इंग्रजी असं जे आपण सतत बोलतो एकमेकांशी आणि त्याच्यात आपल्याला वावगं वाटत नाही. एरवी एकमेकांशी संवाद साधताना ज्यांना मराठी नीट समजत नाही आहे त्यांच्यासाठी या 2 भाषांचा आधार घेऊन बोलणं एक वेळ मान्य. पण ज्या वेळेला आपल्याला लिहायचं आहे, ज्या वेळेला आपल्याला असं कुठेतरी जाऊन काहीतरी बोलायचं आहे, त्यावेळेला आपण ज्या भाषेत बोलायला सुरुवात केली आहे त्या भाषेमध्ये आपल्याला व्यवस्थित शब्द सापडत, नीटनेटकी वाक्यरचना करत बोलता येणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे जेव्हा आपण माध्यमांमध्ये आता इथून पुढे काम करणार आहोत. खरं तर सगळ्यांचीच आहे, पण निदान, कारण आपल्याकडे लोक एका वेगळ्या अपेक्षेने बघतात. तुम्हाला कल्पना नसेल, आम्ही शाळेमध्ये असताना वर्तमानपत्रातली भाषा, तिथे असलेले व्याकरण हे प्रमाण मानायचो, पण पेपरमध्ये असं येतं आहे असं आम्हाला वाटत असे. आता आम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत, कारण आम्हाला पावलोपावली तिथे चुका आढळतात. तर असं चुका असलेलं काहीही वाचायला किंवा ऐकायला तुम्ही बघा. सध्याचे
दृश्य माध्यमातले सगळे जे अँकर्स आहेत, सूत्रधार, सूत्रसंचालक, ते कशा प्रकारची भाषा बोलतात. ऐकवत नाही अक्षरशः, आणि त्यातनं काही मिळत नाही. ना आनंद मिळत, ना नीटनेटकी माहिती पोचत, ना ते ज्या विषयाबद्दल बोलत आहेत त्याच्याविषयी आपल्याला काही अधिक समजलं आहे असं वाटत. तर हे अशा प्रकारचं ढिसाळ काम आपल्याला करायचं नाही आहे, असं आपण कुठेतरी या दिवसाच्या निमित्ताने मनाशी खुणगाड बांधायला पाहिजे असं मला वाटतं. आता हा आजचा दिवस, मराठी भाषा गौरव दिवस साजरा करावा, या गोष्टीला साधारणपणे 15 वर्ष झाली. कुसुमाग्रज गेल्यानंतर हा विषय पुढे आला आणि 27 फेब्रुवारी हा जो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, 1912 सालचा त्यांचा जन्म, आणि तो पुण्यात झालेला आहे. त्यामुळे कुसुमाग्रज स्वतः असं म्हणायचे की मी जन्माने पुणेकर आहे. शिरवाडकर हे आडनाव म्हणजे ते शिरवाड गावचे म्हणून शिरवाडकर, आणि संबंध आयुष्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये व्यतीत केलं, त्यामुळे मी वृत्तीनी आणि एकूण मनाने नाशिककर आहे असं कुसुमाग्रज स्वतःविषयी म्हणत असत. या कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाला मराठी भाषा गौरव दिवस म्हणून आपण साजरा करतो. म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा कुसुमाग्रज हा कवी काय होता, त्यांनी काय काय काम केलं. आपल्याला सगळ्यांना कणा कविता माहिती आहे ना. अनेक वेळेला ती आपल्याला रील्सच्या स्वरूपामध्ये यूट्यूबवरती ऐकायला मिळते. ती कविता माहिती असते साधारणपणे तुमच्या वयाच्या मुलांना. पण या पलीकडे कुसुमाग्रजांनी किती प्रचंड काम केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे आपल्या भाषेत नेमकं काय घडलं हे थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे मी. मला कल्पना आहे की तुम्ही मराठी भाषेचे आणि मराठी साहित्य शिकलेले विद्यार्थी नाही आहात, पण तरी मराठी भाषक म्हणून आणि इथून पुढे आपल्याला या माध्यमात काम करायचं आहे, म्हणून आपल्याला जेवढी माहिती या माणसाविषयी असायला पाहिजे त्या अनुषंगाने मी आज तुमच्यासमोर थोडंसं हितगुज करणार आहे असं मी म्हणेन. मगाशीच मी सरांना म्हणाले की माझ्यासमोर जर का मराठी भाषेचे आणि साहित्याचे लोक असतील तर मी वेगळं बोलते. तुमच्यासमोर आज थोडंसं असं वेगळं, थोडं अधिक सोपं, तुम्हाला इंटरेस्ट वाटेल, तुम्हाला रस वाटेल, तुम्हाला कुसुमाग्रज या व्यक्तीविषयी काहीतरी जाणवेल, अशा तऱ्हेने मांडणी करण्याचा प्रयत्न मी तुमच्यासमोर करणार आहे. आत्ताच मी उल्लेख केला की 27 फेब्रुवारी 1912 रोजी कुसुमाग्रजांचा जन्म झाला. कुसुम हे त्यांच्या धाकट्या बहिणीचं नाव होतं. अग्रज म्हणजे मोठा भाऊ, कुसुमचा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज. येत आहे लक्षामध्ये. पूर्वी अशी पद्धत होती की वडिलांचं नाव घ्यायचं आणि त्यांचा कुमार, म्हणजे उदाहरणार्थ प्रल्हाद केशव अत्र्यांनी आपलं नाव केशव कुमार असं ठेवलं होतं, किंवा केशव सूद जे पहिले मराठीमधले आधुनिक कवी मानले जातात 1885 साल, तर ते वडिलांचं नाव घेऊन त्यांचा मुलगा, त्यांचा पुत्र असं म्हणवून घ्यायचे. तसं कुसुमाग्रजांनी आपल्या धाकट्या बहिणीचा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज हे नाव घेऊन कविता लिहायला सुरुवात केली. आणि कधीपासनं? शालेय वयापासनं. अर्थात ते म्हणतात की शालेय वयातल्या माझ्या कविता मी नंतर कुठे, म्हणजे त्यांनी कुठे कुठे त्या पाठवल्या, वेगवेगळ्या मासिकात त्या आल्या, पण पुस्तकं जेव्हा केली कवितांचे संग्रह जेव्हा काढले, तेव्हा मात्र त्यांनी त्यातल्या अनेक कविताचे संग्रहात घेतल्या नाहीत. का नसतील घेतल्या? हे खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला या लोकांकडनं, की ते इतकं शाळकरी आणि बाळबोध आणि पोरकट एका अर्थाने वाटत होतं की त्यांनी नंतर जे संग्रह केले त्याच्यामध्ये त्या कवितांचा समावेश केलेला नाही. अनेक ठिकाणी त्यांच्या कविता त्या काळामध्ये प्रसिद्ध झाल्यात. आता जर शोधलं ना कधीतरी तर सापडेल सुद्धा की अरे ही कविता त्यांच्या कोणत्याच संग्रहात नाही आहे, पण ही या मासिकामध्ये आली होती वगैरे वगैरे. मुद्दा हा की नंतरच्या काळामध्ये ज्यांचे 15-16 कवितांचे संग्रह प्रसिद्ध झाले, अशा या कवींनी त्यांच्या शालेय आयुष्यामध्येच कविता लिहायला सुरुवात केली होती. पण मजा म्हणजे आज आपण कुसुमाग्रजांना कवी म्हणून ओळखतो, पण हे यांना मूळ आवड होती ती नाटक लिहायची. त्याचं कारण असं झालं की कुसुमाग्रज लहान असताना ते दत्तक दिले गेले त्यांच्या चुलत घराण्यामध्ये. दत्तक देणं माहिती आहे ना, त्यांना दत्तक दिलं. त्यांचंही आडनाव शिरवाडकरच होतं, पण कुसुमाग्रजांचे वडील स्वतः उत्तम वकिली करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. नाशिकजवळ एक पिंपळगाव बसवंत नावाचं गाव आहे, तिथे त्यांची वकिली चालू होती. तर त्यांनी दत्तक देताना अट ही घातली त्या कुटुंबाला की ह्याचं शिक्षण मात्र माझ्या घरात राहूनच पूर्ण होईल. त्यानंतर म्हणजे नाव तो तुमचं लावेल, बाकी सगळी तुमची जबाबदारी तो घेईल, पण त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तो आमच्या घरात राहील. आणि ती इतकी मोठी गोष्ट झाली की शिरवाडकरांच्या भावानी म्हणजे केरम शिरवाडकर यांनी असं लिहून ठेवलं आहे की जर त्यांचं शिक्षण आमच्या घरात झालं नसतं तर कुणास ठाऊक
भवितव्य काय झालं असतं. कारण ज्यांच्या घरात त्यांना दत्तक दिलं होतं त्यांची आर्थिक परिस्थिती जरी उत्तम असली तरी शिक्षण आणि सुसंस्कारित झालेलं कुटुंब हे यांचं होतं. आणि सुसंस्कारित म्हणजे काय, तर वडिलांना अतिशय आवड होती साहित्याची. त्यांच्या घरामध्ये साहित्याच्या चर्चा होत आणि ते सगळेजणं आणि वडील आणि आई हे सगळेजणं गप्पा मारत रात्री जेवताना कविता, त्या काळामध्ये वर्तमानपत्रांमध्ये येत असलेल्या काही घटना याच्यावरती चर्चा वगैरे केलं जाणारं असं ते वातावरण त्या घरात होतं. त्याच्यापासून आपला मुलगा वंचित राहू नये हे त्या वडिलांना त्या काळात कळलं होतं. मला फार मोठी गोष्ट वाटते ही. 1912 साल म्हणजे किती वर्ष झाली हो आज. त्या काळामध्ये एखाद्या वडिलांना असं वाटणं की नाही आपल्या मुलावरती हे संस्कार झाले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी तिथे त्याचं शिक्षणासाठी त्याला ठेवून घेतलं. मग यथावकाश प्राथमिक शिक्षण झाल्यावरती ते मोठ्या म्हणजे माध्यमिक शिक्षणासाठी नाशिकला वगैरे आले, ती पुढची गोष्ट. लहानपणी सुट्ट्यांमध्ये वणीला कुसुमाग्रजांची एक आत्या राहायची आणि आत्याकडे ही सगळी भावंडं सुट्टीसाठी म्हणून जायची. तर त्यांच्या घरामध्ये प्रचंड पुस्तकं होती. पुस्तकं इकडे पण मला तुम्हाला आणायचं आहे की काय तुम्हाला देतात पुस्तकं हे मिळाल्याशिवाय कळत नाही आपल्याला, सांगून नुसतं समजत नाही. तुम्ही बघा एखादा चांगला सिनेमा बघून येता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगत असता की खूप चांगला आहे आणि मग काहीतरी त्याच्यात काय चांगलं आहे त्याचं वर्णन करता आणि मग शेवटी असं आपण म्हणतो की तू बघच. मी कितीही सांगितलं तरी तुला कळणार नाही, माझं समाधान होणार नाही. तर बघच असं आपण का सांगतो, तर आपल्याला असं वाटतं की मी जो अनुभव घेतला तो तुम्ही पण घ्या किंवा तू पण घे. तसं पुस्तकांचे नुसतं सांगून उपयोग नाही की वाचा वाचा, तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला तो अनुभव येणार नाही. कुसुमाग्रजांनी त्या शाळकरी वयात आत्याच्या घरी असलेली ती पुस्तकं वाचली. त्याच्यात त्यांच्या हाती पहिल्यांदा लागले ते मराठीमधले ज्यांना भाषा प्रभू म्हटलं जातं अशा गडकऱ्यांची नाटकं. राम गणेश गडकरी, एकच प्याला नाव ऐकून माहिती असेल, त्याचे लेखक. ती नाटकं वाचून कुसुमाग्रजांना शाळकरी वयात असं वाटलं की आपल्याला नाटक लिहायला आवडेल. नाटकात कामं बिमं तर ते करायचे शाळकरी वयामध्ये, पण त्यांनी गमतीने असं लिहिलं आहे. वाटेवरच्या सावल्या नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःविषयी लिहिले. आत्मचरित्र नाही म्हणता येणार कारण पूर्ण असं लांबीचं मोठं असं ते पुस्तक नाही आहे, पण प्रसंगाप्रसंगांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिलेले लेख त्याच्यात आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की शाळेमध्ये निबंधसुद्धा नीट लिहिता यायचे नाहीत, त्या वयामध्ये मी नाटक लिहायचं असं स्वप्न धरून बसलो होतो. आणि नंतर आपल्याला असं दिसतं की खरंच कुसुमाग्रजांनी मराठीमधली किमान सगळ्या लोकांना माहिती आहेत अशी 2 नाटकं लिहिली. वीज म्हणाली धरतीला आणि नटसम्राट. तशी 15-16 नाटकं आहेत त्यांची, पण ही 2 नाटकं कुसुमाग्रजांनी लिहिली. आणि नाटककार म्हणून कुसुमाग्रजांना म्हणजे वि. वा. शिरवाडकर या नावाने त्यांनी नाटक लिहिलं आणि कविता मात्र फक्त कुसुमाग्रज नावाने लिहिली. पण आज आपण सगळेजण कुसुमाग्रज म्हणलं की कोण ते ओळखतो, म्हणून मी सगळा इथून पुढचा उल्लेख हा कुसुमाग्रज असा करणार आहे. तर ते नाटक लिहून प्रसिद्ध झालेले, एकीकडे कविता लिहून प्रसिद्ध झालेले कुसुमाग्रज त्यांची पदवी घेतल्यानंतर 1932 साली ते BA झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेमध्ये प्रवेश केला. तुमच्या सगळ्यांच्यासाठी ती खूप विशेष गोष्ट म्हणून मला मुद्दाम सांगावीशी वाटते की आधी त्यांना खरं म्हणजे सिनेमा नाटकामध्ये जायचं होतं. मुंबईला थोडे काळ प्रयत्न केला सिनेमामध्ये जाण्याचा, पण सिनेमातलं जग हे काही त्यांच्यातल्या कवी वृत्तीच्या माणसाला मानवणारं नव्हतं. त्यांना तिथे खूप चांगली माणसं भेटली. त्यांनी त्यांना सांगितलं की इथे राहू नको, चिखले या. आणि सिनेमाचं त्यांचं स्वप्न भंग पावलं. कुठल्या तरी एका सती सुलोचना नावाच्या सिनेमात कुसुमाग्रजांनी चक्क कामसुद्धा केलं होतं वगैरे. तो काळ सगळा बोलपट नव्याने येत असण्याचा काळ आहे. 16-17 वर्षाचे कुसुमाग्रज. आणि मग हळूहळू पदवी घेतल्यानंतर मुंबईला गेले. चित्रपटसृष्टीमध्ये काही होत नाही आहे म्हटल्यावरती तिथेच मग वृत्तपत्र किंवा नियतकालिक ज्याला म्हणतो ना आपण, साप्ताहिकं तेव्हा खूप निघायची. आता साप्ताहिकं निघतच नाहीत. मुळामध्ये प्रिंट मीडिया, मुद्रित माध्यमांमध्येच आता फार काही राम राहिलेला नाही असं दिसतं. एकूण चित्र इथून पुढे ते हळूहळू कमी होणार असंही म्हटलं जातं. कारण आता आपण सगळेजण स्क्रीनवरती बघतो आणि वाचतो. आणि माझं म्हणणं तर असं आहे, कुठेही वाचा पण वाचा, कागद घेऊन वाचा किंवा स्क्रीनवर वाचा. तर मुळामध्ये आता कागद हातात घेऊन, पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा सगळा काळच कमी कमी होत जाणार आहे. आपण मान्य करतो, पण त्याच्यातून आपल्यापर्यंत काय पोचतं ही गोष्ट महत्त्वाची आहे. मुद्दा पुन्हा एकदा की वेगवेगळी साप्ताहिकं तेव्हा निघत असत. तर सारथी, प्रभात किंवा सकाळचं एक प्रभा नावाचं साप्ताहिक मुंबईत निघत असे. अशा वेगवेगळ्या साप्ताहिकांमध्ये कुसुमाग्रज काम करायचे. काय काम असायचं, तर जे पत्रकारितेचं काम असतं ते की त्या आठवड्यामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवरती रिपोर्ट लिहायचा किंवा इतर काही फीचर्स ज्याला तुम्ही म्हणता त्या प्रकारचं काही लेखन करायचं. हे सगळं करत असताना कुसुमाग्रजांनी आपल्यामधला कवी मरू दिला नाही.
त्यांनी एकीकडे म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग हे सुद्धा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असलात तरी तुम्हाला जर आतून उर्मी असेल तर ते करता येतं. त्यामुळे असं म्हणायला काहीही वाव नाही आहे की आम्ही अमुक काम करतो म्हणून आता मला कविता लिहिता येत नाही, ते करता येत नाही, हे करता येत नाही, असं नाही. कुसुमाग्रजांची एकच आठवण मी तुम्हाला या संदर्भात सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे क्रांतिकारक तुरुंगामध्ये असताना त्यांनी भूक हडताळ केला होता. म्हणजे त्यांनी अन्न नाकारलं होतं. कारण कैद्यांना दिलं जाणारं, विशेषतः राजबंद्यांना दिलं जाणारं अन्न अत्यंत निकृष्ट प्रतीचं असायचं. त्याच्याविरुद्ध बंड म्हणून या सगळ्या क्रांतिकारकांनी त्यावेळेला नाकारलं होतं. आणि हीच चाल नंतरच्याही, म्हणजे भगतसिंगांना फाशी त्याच्या आधीच दिलेली आहे 1932च्याही आधी, परंतु पुढचेही क्रांतिकारक या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुरुंगामध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सुद्धा आवाज उठवत होते. ही गोष्ट वर्तमानपत्रातून कानावर आल्यावरती कुसुमाग्रज दिवसभर बेचैन होते. तेव्हा ते पुण्याला होते, प्रभात नावाच्या एका साप्ताहिकात काम करत होते. रात्रपाळीचं काम असायचं कुसुमाग्रजांना, नाईट ड्युटी होती. आणि दिवसभर ते इतके अस्वस्थ होते त्या बातमीने की रात्रीच्या रात्रीमध्ये त्यांनी 50-52 ओळींची क्रांतीचा जय जयकार नावाची कविता लिहिली. ती कुसुमाग्रजांची, ज्याला आपण म्हणतो ना की सिग्नेचर ज्याला म्हणता येतं, की हे म्हणजे जसं गदी माडगुळकरांचं गीत रामायण हे समीकरण आहे, तशी क्रांतीचा जय जयकार ही कविता. कल्पना करा तुम्ही, 50-52 ओळींची कविता सटासटा एका पाठोपाठ, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एका ओघात लिहून काढणं, हे त्यांनी तिथे केलं. इतकी अस्वस्थता मनात दाटून आलेली की ती सगळी कागदावर पूर्ण उतरल्याशिवाय त्यांना बरं वाटलं नाही. आणि ती गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार ही कविता नंतर सगळ्या, म्हणजे एका अर्थाने स्वातंत्र्यगीत म्हणून त्याला मान मिळाला. म्हणजे भारताचं स्वातंत्र्यगीत, राष्ट्रगीत वेगळं आहे आपल्याला माहिती आहे, पण तो काळ कोणता आहे लक्षात घ्या तुम्ही. 32-33 कुसुमाग्रज पदवी घेऊन बाहेर पडले ते 1945पर्यंतचा काळ हा आपल्याकडच्या सगळ्या राजकीय धामधुमीचा काळ होता. गांधीजींनी चले जावची चळवळ 1942ला सुरू केली. आजूबाजूला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सत्याग्रहाचं, लाठीमाराचं, ब्रिटिशांच्या अत्याचाराचं असं सगळं प्रमाण अत्यंत वाढलेलं असताना भारतातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटत होतं की देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणजे गांधीजींच्या 1930 साली हाक दिलेल्या सत्याग्रहामध्ये बायकासुद्धा रस्त्यावर उतरल्या होत्या. प्रचंड मोठ्या संख्येने घरकाम करणाऱ्या त्या काळातल्या, अगदी घराच्या 4 भिंतीच्या बाहेर कधी ज्यांनी पाऊल टाकलेलं नाही अशा अनेक बायकासुद्धा रस्त्यावरती सत्याग्रहासाठी उतरल्या होत्या. असा तो काळ आहे. म्हणजे कुसुमाग्रज या काळाला म्हणतात की असं एक धगधगतं यज्ञकुंड पेटलं होतं. आणि माझी कविता काय आहे तर माझी कविता त्या यज्ञकुंडामध्ये टाकायच्या समिधा आहेत. समिधा यज्ञकुंडामध्ये ज्या वनस्पती टाकतात ना वाळलेल्या, त्यांना समिधा म्हटलं जातं. एरवी आपण काड्या कोटक्या म्हणतो, पण समिधांना एक विशिष्ट अर्थ आहे, कारण ते औषधी पण असतात आणि त्या अधिक मोठ्या प्रमाणामध्ये ते यज्ञकुंड पेटवू शकतात आणि खूप काळ दगदगत राहतात. असे गुणधर्म असलेल्या झाडांच्या त्या वाळलेल्या फांद्या, काटक्या वगैरे असतात. माझी कविता या समिधांसारखी आहे. तिने ह्या यज्ञकुंडामध्ये माझ्या अक्षरांच्या, शब्दांच्या रूपाने असं काहीतरी टाकलं आहे की ज्याच्यामुळे अनेक माणसांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटेल. म्हणून ते स्वतःच्या कवितेला मी तुम्हाला ती कविता वाचून दाखवते. तुम्ही बघा की एकीकडे अत्यंत काय म्हणूयात भावनाशील, अतिशय चमकदार कल्पना असलेल्या कविता कुसुमाग्रजांनी लिहिल्या, त्याच्याबद्दल तर मी बोलणारच आहे. पण त्याच वेळेला ते आपल्या कवितेला काय म्हणतायत, आणि हे 1942 साली हा संग्रह विशाखा नावाचा, हा 1942 साली प्रसिद्ध झालेला संग्रह आहे. किती वर्षाचे आहेत कुसुमाग्रज? 12 सालचा जन्म आहे ना. 30व्या वर्षी यांची प्रगल्भता, यांचं राष्ट्रप्रेम आणि आजूबाजूच्या समाजाकडे बघण्याची दृष्टी, हे सगळं त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला दिसतं. समिधा वाचून दाखवते, कारण छोटीशी कविता आहे. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता इतक्या मोठ्या आहेत, त्या सगळ्या वाचून दाखवण्यामध्येच आपला वेळ जाईल. तुम्हाला अंदाज यावा म्हणून फक्त. ते काय म्हणतायत, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवनसरिता. कवीची जीवनसरिता म्हणजे त्याची कविताच आहे, जीवनाचा प्रवाह. म्हणजे खळखळे अडथळे सुके कधी फेसाळे. सरिता म्हणजे नदी जशी वेगवेगळ्या वळणांवरती वेगवेगळी रूपं घेते, तशी माझी ही कविता आहे की जी कधी खळखळते, अवखळे सुके कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. नद्या सगळ्या समुद्राला जाऊन मिळतात, तशी माझी कविता. आणि कुसुमाग्रजांसाठी समुद्र काय आहे?
देशाचं स्वातंत्र्य आहे, समाजामध्ये निर्माण होणारी समता आहे, ते आशावादी राष्ट्राचं स्वप्न आहे, हे त्यांच्यासाठी समुद्र आहे. पुढे ते काय म्हणतात, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली. म्हणजे माझं मन काही फार सुपीक वगैरे नाही आहे जिथून या कवितेचा जन्म झाला आहे. नम्रता केवढी आहे बघा. एवढंसं काहीतरी लिहिलं की आपल्याला असं वाटतं 4 जणांनी वाचावं आणि भरपूर लाईक्स मिळावेत. कुसुमाग्रज म्हणत आहेत की ती जिथून निघाली तो खडकाळ प्रदेश आहे, तो काही फार असा समृद्ध बगीचा नाही आहे. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथशोधित आली रानातून केली. एकटीच आहे, तिच्याबरोबर कोणी नाही आहे. आता हे कोणी नाही आहे याच्याविषयी मी नंतर बोलते की कोणी नाही असं कुसुमाग्रजांना का वाटलं. न चरम्य रावळे कला पूर्णवा घाट. नदीच्या किनारी आपल्याला माहिती आहे अनेक देवळं असतात, सुंदर बांधलेले घाट असतात. यातलं काहीही माझ्या कवितेच्या आसपास नाही आहे, म्हणूनही ती एकटी आहे असं ते म्हणतात. तीरावर तुरळक परी अंकुरती वेली. कुठे कुठे जिथे पाणी मिळतं आहे तिथे तिथे एखाद दुसरी वेल अंकुरली आहे असं ते म्हणतात. पुढे बघा, नवपर्णांच्या या विरल मांडवाखाली होईल सावली कुणा कुणास काहिली. कुणाला ही विरळ आहे ना छाया. माझ्या कवितेने काही घनगर्द सावली पसरली नाही आहे, ती विरळच आहे आणि त्याच्यामध्ये कधीतरी कुणाला तरी मिळू शकते सावली. पण बरेचसे जण तिला काय काहिली होते आणि काही याचा उपयोग नाही आहे, याच्यामध्ये काही सावली मिळत नाही, थंडावा मिळत नाही, दिलासा मिळत नाही असं काहीतरी म्हणतील कोणी कोणी लोक. तोषेल कुणी, कुणाला आनंद होईल. शापील कुणी दुर्वास. दुर्वास आपल्याला माहिती आहे अत्यंत कोपिष्ट रागिष्ट ऋषी होते, त्यामुळे ते ज्याला त्याला शाप द्यायचे असाच सगळा आपल्या पुराण महाभारतांमध्ये आपल्याला दिसतं. तसं कोणी संतापेल पण की काही कविता आहे, किती याच्यामध्ये सगळी दगदग दगदग आग आग आहे. यांनी मगाशी उल्लेख केला तसं की खरोखर यज्ञकुंड पेटवल्यासारखं वातावरण असताना खूप गोडगोड प्रेमाच्या कविता कशा लिहिणार, परिस्थिती कशी आहे. त्यामुळे माझ्या कवितांमध्ये हेच सगळं तुम्हाला दिसेल. आणि मग लोक काय शाप देतील तर या जळोत समिधा. समिधाच आहेत, जळून जाऊ देत या यज्ञामध्ये. आम्हाला काय हवं, हवी भव्य वृक्ष आली, आम्हाला घनदाट सावली देणारं निवांत शांत असं काहीतरी हवं आहे. मग ते शेवटी म्हणतात की हो बरोबर आहे, समिधाच सख्या या. खरंच आहे, या समिधाच आहेत, ही फुलं नाहीच आहेत. ही कळ्या फुलं पानं कोवळी पालवी हे काही नाही आहे. समिधाच सख्या या. त्या आता कसा ओलावा, कसा मिळेल तुम्हाला ओलावा, मुळातच त्या वाळलेल्या आहेत. कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा. फुलामधला मध असतो, तसं संविधानमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही आहे. जात्याचं वृक्ष या. वृक्ष आहेत, कोरडे आहेत, एकच त्या आकांक्षा. पण माझ्यातल्याच या कवितारूपी संविधानांना काय वाटतंय, काय घडावं असं वाटतंय, तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. तुमच्या अंतरंगामध्ये असलेला अग्नी. अग्नी म्हणजे काय, स्वातंत्र्याची आकांक्षा. प्रत्येकालाच वाटतं ना, कुणाला आवडतं पारतंत्र्यात राहणं. छोटीसुद्धा बंधनं आपल्याला नको वाटतात. तर इतकं सगळं आजूबाजूला घडत असताना तुमच्याही मनामध्ये असलेली बारीकशी स्वातंत्र्याची जी ठिणगी आहे तिचा मोठं त्याचं यज्ञकुंड व्हावं अशी आकांक्षा माझ्या या कवितारूपी संविधानांना आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ही कविता ही कुसुमाग्रजांच्या सगळ्या एकूण वृत्तीवर प्रकाश टाकते. काय काय दिसतं आपल्याला या कवितेमध्ये तर म्हटलं तसं नम्रता. कुसुमाग्रजांना स्वतःच्या कवितेविषयी स्वतःच्या लेखनाविषयी बोलायला अजिबात आवडत नसे. कुणीही आसपास त्यांच्या कवितांबद्दल बोलायला लागलं की ते शिताफीनी दुसऱ्या विषयावरती जात. आपल्याला आज किती आवडतं, कोणी एवढंसं काहीतरी लिहिलं तरी काही केलं तरी आपल्याला खूप ते सगळ्यांना कळावं, सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी, त्याच्याचवरती वारंवार बोलावं असं वाटतं की नाही. सर्वसामान्य माणसाला वाटतंच. कुसुमाग्रजांचं मोठेपण तिथे आहे की ते कधीही चुकूनही स्वतःच्या कवितेबद्दल बोलत नसत. कुठपर्यंत तर 1942च्या आधी कुसुमाग्रजांच्या कविता ज्या इथे तिथे प्रकाशित झाल्या त्या कविता वाचून त्या काळातले एक मोठे लेखक म्हणजे वि स खांडेकर माहिती असतील ऐकून, ज्ञानपीठ ज्यांना मिळाला ते मराठीमधले पहिले लेखक, त्यांना या कविता विलक्षण आवडल्या आणि त्यांनी, ते होते शिरोड्याला शाळा शिक्षक, पण वाचन बघा केवढं प्रचंड. म्हणजे मी खेडेगावात राहतो, तिथे काही वाचायला मिळत नाही वगैरे कुरकुरी नाही, तो करायचा असतो तो माणूस धडपडून सगळं मिळवतो. त्याप्रमाणे खांडेकरांना त्या अक्षरशः छोट्याशा गावात शाळा शिक्षक म्हणून काम करत असताना दारिद्र्यामध्ये, स्वीकारलेलं दारिद्र्य, त्यांना खूप काही मिळू शकलं असतं. त्यांनी सिनेमासाठी पटकथा वगैरे लिहिल्या आहेत त्या काळात कोल्हापूरमध्ये जाऊन, त्याच्यात ते रमले नाहीत. पण खांडेकरसुद्धा म्हणजे तो सगळा माहोल त्यांना काही फारसा रुचला नाही. पैसे मिळू शकले असते पण ठरवून की नाही मी शिक्षक होणार आणि शाळा शिक्षकच होणार जेणेकरून मला मुलांना घडवता येईल, साने गुरुजींसारखं. खांडेकरांनी त्यांच्या कविता वाचल्या आणि त्यांना असं वाटलं की हा किती वेगळा आणि खरा अस्सल जातिवंत कवी आहे, याचा संग्रह आला पाहिजे.
आणि म्हणून खांडेकर पत्र लिहायचे कुसुमाग्रजांना नाशिकला की अहो तुमच्या कविता सगळ्या एकत्र करून पाठवा, याचा संग्रह निघाला पाहिजे. आणि कुसुमाग्रजांनी वर्षभर आपल्या कविताच पाठवल्या नाही. आत्ता जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुमचं सगळं लेखन द्या बरं, मी पुस्तक काढते, तर तुम्ही संध्याकाळी मला मेल कराल की नाही. काळ बघा आणि वृत्ती पण बघा. खांडेकरांना जवळजवळ वर्षभराने खांडेकरांनी अनेक पत्र लिहिल्यावरती मग कुसुमाग्रजांनी कविता पाठवल्या. शिक्षक असलेल्या खांडेकरांनी स्वतःच्या खर्चानी हा विशाखा नावाचा संग्रह प्रकाशित केला. मला हे पण खूप मोठेपण वाटतं त्या काळातल्या लोकांचं की पदरमोड करून. आणि पदरमोड म्हणजे काय, काय खिसा भरलेला आहे असं नाही, खिसा फाटकाच आहे. आणि तरीसुद्धा हा कवी लोकांपर्यंत पोचला पाहिजे, याचा संग्रह निघाला पाहिजे. केवढं उदात्त आहे हे सगळं. आपल्याला शोधून पण आता अशी माणसं फारशी सापडत नाही. तो मला कमाल वाटते त्या काळाची, म्हणून की इतकं सगळं वातावरण असताना त्याच्यातूनच हिरे जन्माला यावेत असं काही आहे की काय, असावं कदाचित. खांडेकरांनी हा संग्रह प्रकाशित केला आणि या संग्रहाला आत्ता माझ्या हातामध्ये जी प्रत आहे ती अत्यंत जुनी. याच प्रतीवरती मी शिकले हा संग्रह माझ्या कॉलेजच्या वयामध्ये, म्हणून मी तो जपून ठेवला. त्याला प्रस्तावना लिहिली आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलं आहे हे सगळं खांडेकरांनी की मी इतका मागे लागलो होतो वर्षभराने म्हणे या कवीनी मला. आणि कुसुमाग्रज इतके संकोचून गेले की खांडेकरांसारख्या मोठ्या लेखकांनी आपल्यासारख्या छोट्या नव्याने लिहायला लागलेल्या कवीच्या कवितांचा संग्रह स्वतः पैसे खर्च करून काढावा. यांनीच कुसुमाग्रज इतके संकोचून गेले की ते कितीतरी दिवस खांडेकरांना तोंडच दाखवत नव्हते की धन्यवाद तरी कसं म्हणू. त्याच्याही खूप पलीकडे त्यांचं ऋण आहे. आणि गंमत बघा तुम्ही, खांडेकरांना पहिलं ज्ञानपीठ मिळालं आणि दुसरं ज्ञानपीठ कुसुमाग्रजांना मिळालं. खांडेकरांच्या दृष्टीची पण बघा तुम्ही कमाल, की त्यांना त्या काळात नव्या कविता लिहिणाऱ्या नव्या कवीमध्ये हे पोटेन्शियल, ही क्षमता दिसली की हा मोठा कवी होणार आहे. आणि ते झालेच त्या पद्धतीने मोठे कवी. आणि मग एकीकडे ह्या सगळ्या पत्रकारितेमध्ये काम करत करत जवळजवळ 48 सालापर्यंत खांडेकरांनी पत्रकारिता केली. म्हणजे 33 सालापासून 48 म्हणजे जवळजवळ 15 वर्ष पत्रकारितेमध्ये काढली. सिनेमापेक्षा तुलनेने सुस्थिर व्यवसाय आहे असं तेव्हा त्यांना वाटलं होतं. पण मग लग्न झालं मधल्या काळामध्ये 44-45मध्ये आणि मग ते नाशिकला येऊन स्थिरावले. नाशिकलाही काही काळ पत्रकारिता केली. आणि मग त्यांच्या पत्नी शाळेमध्ये शिक्षिका होत्या. एकाचा कोणाचा तरी व्यवस्थित पगार घरी येतो आहे, ह्याच्यामध्ये संसार चालायला काही अवघड जाणार नाही असा विचार करून मग त्यांनी नंतर पुढच्या कुठल्याही काळात नोकरी अशी केली नाही, पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतलं. त्यामुळे 46 सालानंतर आपल्याला दिसतं ते संपूर्ण आयुष्य लेखनाला वाहून घेतलेला खरा खुरा अस्सल जातिवंत लेखक, कवी, नाटककार. विलक्षण असतात या लोकांची आयुष्य, आपल्याला कल्पनाही येत नाही. कुसुमाग्रजांनी त्यांच्या वाटेवरच्या सावल्यामध्ये एक आठवण लिहिली आहे की कविता म्हणजे काय, तर श्लोक पाठ केलेले असायचे, गीतेचे अध्यायपूर्वी पाठ करून घेतले जायचे वाणी शुद्ध व्हावी म्हणून. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये खूप अशी संस्कृत प्रचूर आणि अशी वृत्तबद्ध कविता लिहिण्याचं एक बंधन स्वतःवरती होतं. पहिल्यांदा त्यांच्या एका मास्तरांनी त्यांना तांब्यांची कविता शिकवली आणि तो थरारून गेलेला अनुभव कुसुमाग्रजांनी इतका सुंदर लिहिला की कविता अशी असते, इतकी तरल, इतकी नाजूक की शब्दसुद्धा तिला सोसवत नाहीत. अशी ती कविता शिकल्यानंतर त्यांना पहिल्यांदा जाणवलं की कविता काय असते आणि कविता काय देऊ शकते एखाद्याला. कवितेत प्रचंड ताकद आहे. तुम्हाला माहिती आहे जगातल्या अनेक क्रांत्या या कवीच्या शब्दांनी निर्माण झाल्या आहेत. म्हणजे कवीचे शब्द इतके जोरदार आहेत. आज बंगालमधल्या सगळ्या लोकांना टागोरांच्या कविता पाठ असतात. कुठेही बंगाली 4 माणसं जमली की ती किमान 4 कविता तरी टागोरांच्या एकत्र म्हणू शकतात. मराठी माणूस म्हणून आपण कोणत्या कविता म्हणतो आज? एकत्र जमल्यावरती आपल्याला सगळ्यांना पाठ आहे आणि सगळे म्हणू शकतो. अशा कविताच नाहीत आपल्याकडे. म्हणजे आपण म्हणत नाही, कविता आहेत भरपूर पण आपण म्हणत नाही, कारण आपण कवितेपासून खूप दूर आलो आहे. कविता इतकी ताकदवान गोष्ट आहे, ती केवळ कवीची कल्पना आहे आणि त्याच्यापुरतं ते सगळं आहे असं नाही आहे. कवितेमध्ये जी आता ही समिधासारखी कविता तुम्ही बघा, जबरदस्त ताकद असलेली कविता आहे. आजूबाजूच्या लोकांना तिच्यातून काहीतरी एकदम असं सळसळून जागं व्हावं असं देण्याची ताकद असलेली ती कविता आहे. आणि अशा अनेक कविता लिहिल्या. तुम्हाला कोलंबस माहिती आहे? कोलंबसानी अमेरिका खंडाचा शोध लावला ना. शोध लावला म्हणजे काय? कोलंबसाला स्पॉन्सरशिप होती आहे माहिती आहे का तुम्हाला? स्पेनची राणी कोलंबसासारख्या धाडशी खलाशाला पैसे देऊन असं म्हणायची की तुम्ही जमीन अजून असणार आहे कुठेतरी
तर जमीन शोधा, नवी भूमी शोधा व्यापारासाठी, वसाहतींसाठी. तर खलाशी होता कोलंबस, पोर्तुगीज खलाशी, अत्यंत धाडसी. आणि त्या काळामधली 15वं शतक, त्या काळामधली जहाजं वगैरे काही आत्तासारखी नव्हती ॲटोमेटेड वगैरे. शिडं उभारायची, होकायंत्र घ्यायचं आणि खलाशांना बरोबर घेऊन वल्हवणं आणि शिडाच्या जोराने प्रवास करायचे. पण तोपर्यंत हा शोध लागलेला होता की पृथ्वी गोल आहे. त्यामुळे इथून निघाल्यावरती कधी ना कधीतरी परत इथे येऊच आपण, हा एवढाच विश्वास मनात. बाकी सगळं अथांग पाणी. आणि अशा त्याच्या कित्येक मोहिमा फसल्या. कधी त्याचं जहाज फुटलं, कधी काही खलाशी मेले, कधी कुठल्या तरी साथीच्या रोगांना ते बळी पडले. अशा अनेक मोहिमा फसल्या तरीही कोलंबसाने जिद्द सोडली नाही. तो पुन्हा दरवर्षी त्याचा तारू समुद्रामध्ये टाकायचा आणि अखेर शेवट अमेरिकेच्या भूमीवरती त्यांनी पाय ठेवला, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अमेरिकेच्या भूमीवरती जाणारे पहिले युरोपियन म्हणजे स्पॅनिश लोक आहेत. आणि नंतर मग सगळ्या युरोपातल्या लोकांनी तिथे जाऊन मग आजची अमेरिका ही अलीकडचं आहे सगळं हे. आज आपण अमेरिकेकडे दृष्टी लावून बसतो, पण 300-400 वर्षांपेक्षा जुनं नाही आहे ते काही. आपल्याला जेवढी मोठी प्रदीर्घ परंपरा आहे ना सगळ्या गोष्टींची, तेवढी अमेरिकेला नाही आहे. अमेरिकेमधली वस्तुसंग्रहालयं बघायला गेलात तर ती मुद्दाम वसवली आहेत त्यांनी, नवीन नवीन इकडून तिकडून काहीतरी आणून. त्यांच्याकडे त्यांचं असं काहीच नाही आहे कल्चर. त्यांचं कल्चर म्हणजे सगळं युरोपियन लोकांची संस्कृती एकत्र झालेलं मिक्स असं कल्चर आहे. मुद्दा काय, या कोलंबसावरती कुसुमाग्रजांनी त्या काळामध्ये एक कविता लिहिली. कविता मोठी आहे, मी सगळी नाही वाचणार आहे. मी 2च कडवी त्यातली वाचणार आहे, कारण ती कडवी किंवा त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या ओळी या मराठी साहित्यामध्ये सुभाषितासारख्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, लोकांच्या तोंडी आहेत. आता लोकांच्या मी म्हणते तेव्हा आता माझी पिढी, सरांची पिढी असं म्हणू शकते. पण तुम्हीही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण ह्याच्यात इतकी जोरदार ताकद आहे. कल्पना अशी आहे की तो कोलंबस समुद्राला म्हणतो की तू इतके वेळा माझं जहाज बुडवलंस काय, इतकं थैमान घालतोस काय, इतकी भीती दाखवतोस काय. आकाशाला म्हणतो आहे की तू कोसळतोस आमच्यावरती, ढग दाटून येतात, विजा चमकतात. हे सगळं असलं तरीसुद्धा तू हे लक्षामध्ये घे की तुला किनारा आहे. कधीतरी तुला तिथे थांबायला लागतं आहे, कारण तुला किनारा आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामर आला. उसळलेल्या उफाळलेल्या प्रचंड वादळत्या समुद्राला पामर म्हणणारा असा जिद्दी कोलंबस आहे. आणि ही कविता का लिहितात कुसुमाग्रज? त्या काळात 1942चा काळ आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्या काळामधल्या सगळ्या लोकांना जी निराशा दाटून यायची, इतके अत्याचार अनन्वित ब्रिटिश करत होते इथे, की ह्याच्यातून कधी आपण वर येऊ की नाही, तो दिव्य स्वातंत्र्य रवी कधी उगवणार आहे की नाही आपल्या देशात, का आपण असेच पारतंत्र्यात कितपत राहणार आहोत. अशा निराशेने मनं काळवंडत असताना कोलंबसाचं गर्वगीत लिहितात कुसुमाग्रज. आणि मग ते म्हणतात की अनंत अमुची ध्येयासक्ती, आम्ही आमचं ध्येय नक्की प्राप्त करूच, तू कितीही अडथळे आण. आणि मग इथे प्रतीकात उभे राहतात. समुद्र उसळलेला, वादळलेला हे एका अर्थाने उद्दाम सत्ताकांक्षी साम्राज्यवादी ब्रिटिशांचं प्रतीक होतं. आणि कोलंबसासारखे जे मुठभर खलाशी आहेत, जे त्या समुद्रावरती एका अर्थाने स्वारी करतायत, ती स्वातंत्र्याच्या आकांक्षांनी पेटलेली भारतीय जनता आहे. आणि अशा प्रकारची मांडणी कुसुमाग्रजांनी त्या काळात अनेक कवितांमध्ये केली. अही नकुल नावाची त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. अही म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस. साप आणि मुंगुसांचं जन्मजात वैर असतं. तर साप आणि मुंगसाची लढाई त्यांनी पूर्ण रंगवली आहे त्याच्यात. कुठेही असं म्हणलं नाही आहे की साप म्हणजे साम्राज्यवादी आणि मुंगूस म्हणजे लोकशाहीवादी. पण सबंध कविता वाचताना ती ज्या पद्धतीने ते वर्णन करत जातात, जबरदस्त कविता आहे. तुम्ही विशाखा तरी वाचाच, असं मी तुम्हाला अगदी कळवळून सांगते. त्या सगळ्या कवितेमध्ये पुन्हा कविता मोठीच आहे की कसा तो आला, तो कसा दिसत होता. अत्यंत देखणं जनावर असतं साप, तुमची नजर बांधून घेतं. सळसळ सळसळ करत तो आलेला, लखलखती त्याची कांती. आणि मग तो आला, तो गवताची सगळी पाती तुडवत आला आणि असा आला उद्दाम की या सबंध भूमीचा तो राजा आहे, अशी त्यांनी फणा उभारली वगैरे, असं सगळं वर्णन. आणि मग अचानक झुडपामधून मुंगूस डोकावतं. रे आला नकुल, आला देख नकुल, 2-2दा आला आला रे रे मध्ये तो ज्या आवेशामध्ये नकुल येतो म्हणजे मुंगूस येतं आणि त्या साप आणि मुंगसाची लढाई जुंपते. त्या लढाईमध्ये, त्या लढाईचं वर्णन करताना सगळ्या त्या अनन्वित अत्याचारांचं तुम्हाला स्मरण होईल अशा तऱ्हेने ते सगळं वर्णन केलेलं. आणि मग शेवट काय कवितेचा, तर मुंगसाने त्या सापाला मारलं
छिन्न विछिन्न केलं, शतखंडित झाले ऊर, आणि मग ते सगळं खायला आजूबाजूचे बारीक सारीक कीटक जमले. काय कल्पना करताय? बघायला गेलं तर ती साप आणि मुंगसाच्या लढाईची, द्वंद्वाची कविता आहे, पण ती त्या काळात लिहिल्यामुळे आपोआप त्या कवितेला असं एक प्रतिकात्मक रूप प्राप्त होतं. तशीच आगगाडी आणि जमीन नावाची त्यांची कविता. अशा कितीतरी कविता, म्हणजे मी तुम्हाला असंख्य कवितांची उदाहरणं. दरवेळेला कुसुमाग्रजांच्या मधला स्वातंत्र्याकांक्षी कवी, माणूस, भारतीय नागरिक आणि त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या विषम परिस्थिती, कधी ती जातीय विषमता असेल, अस्पृश्यता असेल, कधी दीनदलित असतील, माळाचे मनोगत सारख्या त्यांच्या कवितेत ते दिसतं आपल्याला की पाचोळ्याची जागा ज्यांना दिली गेली आहे या समाज व्यवस्थेमध्ये, अशांच्यावरची ती कविता आहे. कुसुमाग्रजांच्या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये हे दिसतं बरं का. वैष्णव, जान्हवी आणि कल्पनेच्या तीरावर नावाच्या 3च कादंबऱ्या कुसुमाग्रजांनी लिहिल्या, पण तिन्ही कादंबऱ्यांमधला भारतीय दारिद्र्याची चित्र, भयानक शाप आहे दारिद्र्य हा असं ते म्हणतात, तेव्हा तर ते फारच जास्त होतं. आज तरी आपण म्हणतो की लोकांच्या जीवनशैलीचं किंवा राहणीमान सुधारलं आहे, उंचावलं आहे, भारताचा इंडेक्स वरती गेला आहे. त्या काळामध्ये तर खरोखर आणि दुष्काळ यायचे, वेगवेगळ्या साथी यायच्या, आणि तुम्हाला धड काही करू न देणारी सत्ता होती ना ब्रिटिशांची, त्यामुळे कुठल्याच गोष्टी इथे सुरळीत चालू नव्हत्या. अशा काळाला ते त्या काळाचं चित्र त्या कादंबऱ्यांमधनं ते उभं करतायत, आणि तरीही सामान्य माणसं त्या परिस्थितीवर कशी मात करतात. मला जिद्द आणि ध्येय आणि आकांक्षा आणि त्याच्यासाठी करावे लागणारे अपरिमित असे कष्ट, या सगळ्याचं एक प्रकारचं पूजन कुसुमाग्रज करतायत असं लक्षात येतं. आज फटमंटा काही झालं की मुलं आत्महत्या करतात. 9वी आणि 10वीतल्या मुलांना काय कळतं जगण्याबद्दल? आई काहीतरी बोलली, वडील काहीतरी रागावले म्हणून आत्महत्या करतात. जगण्याची लढाई आहे ना, एकीकडे आपल्याला ती लढायची आहे. असे कसे हातपाय गाळून चालेल आपल्याला? नाही चालणार आहे. कुसुमाग्रज आपल्याला ते शिकवतात की ही लढाई जिंकायची आहे. आणि जिंकायची आहे म्हणजे काय? माझ्यापुरत्या माझ्या आयुष्याचा मार्ग मी काढलाच पाहिजे ना. कायम या ओळी लक्षामध्ये ठेवा. अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. कुठलीही अडचण, कोणतंही संकट हे फार काळ टिकणारं नसतं. समुद्राला जशी भरती येते तशी ओहोटीसुद्धा येतेच ना. त्यामुळे निराश न होणं हे कुसुमाग्रजांचं सगळ्या साहित्याचं वैशिष्ट्य असं आपल्या लक्षात येतं. पुढे जाऊयात कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकांकडे. गडकऱ्यांची नाटकं जशी कुसुमाग्रजांनी वाचली तशी त्यांना शेक्सपियरची पण वाचायला मिळाली. उगाच नाही नटसम्राट नावाची शोकांतिका कुसुमाग्रजांनी लिहिली. त्यापूर्वी एकच प्याला ही एकमेव शोकांतिका मराठीत होती. मराठीमध्ये शोकांतिका लिहिण्याची परंपराच नाही, कारण आपली सगळी मराठी नाटकं ही संस्कृत परंपरेच्या बळावरती उभी आहेत. त्यामुळे सुखांत, मृत्यू दाखवायचा नाही स्टेजवर. एखादा दुःखद प्रसंग झाला की लगेच विदूषकाची योजना असायची की तो येऊन लगेच तो ताण हलका करणार, हसवणार जरा लोकांना. अशा प्रकारच्या रचना. म्हणून आपल्याकडची नाटकं ही संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, बघा तुम्ही, लग्न झालं अँड दे लिव्ड एव्हर आफ्टर हॅपीली असे शेवट. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गडकरी पहिले निघाले की एकच प्याला लिहिला त्यांनी, आणि दुसरे कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांच्या नंतर अशा प्रकारची, ज्याला शोकांतिका म्हणता येईल, ज्याच्यावरती शेक्सपियरच्या ट्रॅजेडीचा प्रभाव आहे, अशी नाही लिहिली गेली. आणि मग नटसम्राट माहिती आहे का तुम्हाला? 2 मिनिटात गोष्ट सांगते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. रंगभूमीवरती ज्याला नटसम्राट म्हटलं गेलं आहे असा एक आप्पासाहेब बेलवलकर नावाचा म्हातारा, आता म्हातारा झाला आहे, आता तो काम करत नाही आहे, त्या नाटकाचा नायक आहे. त्याची बायको आहे कावेरी, आणि त्यांना मुलं आहेत. आप्पासाहेबांचा नटसम्राट अशी पदवी देऊन सत्कार होतो, त्यांना थैली अर्पण केली जाते. आपल्याला माहिती आहे जीवनगौरव पुरस्कार वगैरे ज्या वयामध्ये मिळतात तसा सगळा त्यांचा सत्कार. आणि ते इतके खुश असतात आणि आपली मुलांवरती त्यांचं इतकं निरतिशय प्रेम असतं की मुलं बघतीलच आपल्याला, ही खात्री असते. म्हणून दोन्ही मुलांमध्ये सगळी संपत्ती वाटून टाकतात, सगळी म्हणजे सगळी. आणि मग कधी नलूकडे राहीन आणि कधी काय त्या मुलाचं नाव मी विसरले, कधी त्याच्याकडे राहीन असं त्यांनी गृहीत धरलं आहे. हळूहळू यांचं म्हातारपण जसं वाढत जातं, ते जसे जसे अवलंबून डिपेंडंट होतात तसं तसं या मुलांचं वर्तन बदलतं त्यांच्याविषयीचं. ती नलू तर त्यांना आउट हाऊसमध्येच ठेवते, बंगल्यामध्ये त्यांना थारा नाही आहे.
आणि एकदा ती त्यांच्यावरती चोरीचा आरोप करते आणि मग त्यांचं एक फार सुंदर स्वगत कुसुमाग्रजांचं म्हणून म्हणावं असं आहे की मला एक सशासारखा मुलगा होता, एक कोकरासारखी मुलगी होती, पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हेत. आणि ही ती शोकांतिका आहे की जो माणूस नटसम्राट म्हणून निवृत्त झाला त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यामध्ये रस्त्यावरच्या भिकाऱ्याची कळा त्याच्याच मुलांनी आणली. आणि मग या सगळ्या दुःखाचा भार सहन न होऊन त्यांची बायको मृत्यू पावते कावेरी आणि हे एकटे उरतात. म्हणजे आता त्यांना किती प्रश्न आहेत. कुठल्याही प्रकारचं आर्थिक काय म्हणू आधार नाही. पत्नी गेलेली जिच्यावरती खूप प्रेम आहे ती, आणि मुलांनी तर असं झिडकारलेलं या म्हाताऱ्याला, तर ते घर सोडून बाहेर पडतात. आणि कुठे जातात तर गावामधलं जे नाट्यगृह आहे त्याच्या पायऱ्यांवर जाऊन बसतात. इतकं नाटक रक्तामध्ये भिनलेला माणूस आहे. तर तो तिथे बूट पॉलिशवाला राजा नावाचा मुलगा आहे, तो ओळखतो त्यांना. अरे हे काय आप्पासाहेब, तुम्ही इकडे कुठे? त्याला खूप लाज वाटते की एवढा मोठा एकेकाळी रंगभूमी गाजवलेला नट आणि असा पायरीवर बसलाय. तो त्याला स्वतःच्या झोपडीत घेऊन जातो, त्यांचं आदराने प्रेमाने जे काय त्याला शक्य असतं ते करतं. तिथे त्यांचं एक फार सुंदर 4 ओळी आहेत की कोणी घर देतात का? घर या तुफानाला कोणी घर देता का? घरावेगळा झालेला तो म्हातारा, आणि हे स्वतःच्या हातानेच केलं ना, कारण व्यवहार नाहीच. म्हणून मराठीमध्ये अशी म्हण रूढ झाली आहे की नटसम्राट होऊ देऊ नको स्वतःचा. कावेरी त्यांना सांगत असते की जेवायचं ताट द्यावं समोरचं, पण बसायचा पाट देऊ नये. ह्याने तर पाटही देऊन टाकला, सगळंच देऊन टाकलं, आपलं स्वतःला स्वाधीन करून टाकलं. कशाच्या जोरावर? प्रेमाच्या. म्हणजे ते सशासारखा मुलगा आणि कोकरासारखी मुलगी ह्याच्यामध्ये ती निरागसता जी लहानपणी असते आपल्यामध्ये ती त्यांना आठवती, आणि त्याच्या बळावरती ते असा निर्णय घेतात. मुलं नंतर व्यवहारी निघतात. आणि नाही ते आरोप बिरोप ते सगळं तुम्ही वाचा एकदा किंवा ऐका. डॉक्टर लागूंचं स्वगत यूट्यूबवरती उपलब्ध आहे, ते बघा. डॉक्टर लागूंनी तो नटसम्राट जिवंत केला. रंगभूमीवरती अनेक वर्ष डॉक्टर लागू ती भूमिका करायचे आणि नंतर नटसम्राट लागू असंही म्हटलं जायला लागलं. इतकं त्या नाटकाचा प्रचंड प्रभाव होता. वीज म्हणाली धरतीला, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरची आहे. म्हणजे झाशीच्या राणीच्या जीवनावरचं ते नाटक आहे. आणि प्रसंग कुठला आहे? शेवटचा, की सबंध किल्ल्याला वेढा आहे ब्रिटिशांचा. कुठल्याही क्षणी आता किल्ल्याला खिंडारं पडतील आणि ब्रिटिश सैन्य आतमध्ये घुसेल, आणि राणीचे शेवटचे निकराची लढाई, तिला कोण साथ देत आहे? म्हणून वीज म्हणाली धरतीला. कुसुमाग्रजांच्या सगळ्या लेखनात तुम्हाला अग्निफुलं, तेजशलाका, नक्षत्र, ग्रह, तारे, स्फुल्लिंग, यज्ञकुंड अशी सगळी तेजाशी आणि अग्नीशी संबंधित प्रतिमा प्रचंड सापडतात. म्हणजे अशी ओळींनी यादी करायची म्हणली ना तर तुम्हाला 300-400 शब्द सापडतील. इतक्या प्रमाणात कुसुमाग्रज. का? गंमत म्हणून नाही आहे, पिंडच तो आहे की आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याला काहीतरी माझी प्रतिक्रिया असली पाहिजे. आणि ती प्रतिक्रिया काय असली पाहिजे? रडण्याची नाही आहे, हताश होण्याची किंवा निराश होण्याची नाही आहे. ती प्रतिक्रिया आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची. येत्या लक्षामध्ये असा हा माणूस होता. आणि म्हणून ज्या एका नव्या ताऱ्याचा शोध लागला, त्या ताऱ्याला कुसुमाग्रजांचं नाव दिलं गेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला? स्वर्गदारातला तारा कुसुमाग्रज असं त्याला म्हटलं आहे. गुगलवरती शोधा, सापडेल. त्यामुळे ही गोष्ट एका ताऱ्याची सुद्धा आहे, पृथ्वीवरती जन्म घेतलेल्या ताऱ्याची, कुसुमाग्रज नावाच्या एका ताऱ्याची. इतक्या विलक्षण पद्धतीने हा माणूस लिहित राहिला आणि अबोल, अत्यंत संकोची. नाशिकमध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी कुसुमाग्रजांना बोलवलं जायचं. आम्हालाच वाटायचं, मी होते काही काळ नाशिकला, की इतका मोठा ज्ञानपीठ मिळालेला माणूस तुम्ही काय गल्ली बोळातल्या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवताय? एका अर्थाने डिग्रेडेशन आहे ना त्यांचं. पण कुसुमाग्रज प्रेमाने जायचे, कारण नाशिक हे माझं गाव आहे असं त्यांना वाटायचं. आणि कुठेही जायचे प्रेमाने. संसाराच्या मध्यावर कुसुमाग्रजांना एकच मुलगा झाला आणि तो खूप लवकर गेला. नंतर त्यांना मुलबाळ झालं नाही. मनोरमाबाई आणि कुसुमाग्रज दोघंच जण एकमेकांना सांभाळत राहत होते. मनोरमाबाई मध्यावर गेल्या संसाराच्या. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्या गेल्या, आणि तेव्हा तर इतके उपचार पण आधुनिक निघालेले नव्हते. मनोरमाबाई गेल्यावरती कुसुमाग्रज इतके एकटे झाले की त्यांनी एक कविता लिहिल्या. म्हणजे बऱ्याच लिहिल्या आहेत कविता, आणि त्यांच्या पुष्कळ कवितांमध्ये आपल्याला दिसतं की त्यांच्या मनातला एकटेपणा तिथे उमटला आहे. की साधी कविता आहे. टेबलावरती चमच्याचा स्टँड आहे, त्याच्यामध्ये 7 चमचे आहेत. एक दिवस त्यातला 1 चमचा हरवला.
त्याच्या आठवणींनी उरलेल्या सहांच्या गळ्यामध्ये आवंढा दाटून आला. ते म्हणाले, ती असती तर तो हरवला नसता. मी म्हणालो, खरंय गड्यांनो, ती असती तर मीही हरवलो नसतो. किती साधी कविता आहे, पण तो सगळा अभाव, ती नसल्यामुळे घरात निर्माण झालेली अव्यवस्था, आणि नुसती घरात नाही, कवीच्या मनात सुद्धा, हे सगळं या छोट्याशा कवितेमधनं त्यांनी, आणि अशा प्रकारच्या त्यांच्या एकटेपणाच्या कविता पुष्कळ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हा सगळा एकाकीपणा हा माणूस कसा पेलवत असेल, आणि त्यांना तेही बोलायला आवडायचं नाही कोणाशी. त्यामुळे इतरांच्यामध्ये हसतमुखाने विनोद, त्यांना पी.जी. वुडहाऊस खूप आवडायचा, चार्ली चॅपलिन त्यांना प्रचंड आवडायचा. म्हणजे चार्ली चॅपलिनच्या सिटी लाईट सिनेमावरती इतके ते प्रभावित झाले की तो सिनेमा बघून त्यांनी विदूषक नावाचं नाटक लिहिलं. अगदी ते सही सिटी लाईटचं रूपांतर वगैरे नाही आहे, पण सिटी लाईटमधनं प्रेरणा घेऊन त्यांनी ते नाटक लिहिलं. इतकं विनोद त्यांना आवडायचा. त्यामुळे ते प्रत्यक्षामध्ये घरी जी कोण नेहमीची येणारी स्नेही मंडळी वगैरे असायची त्यांच्याबरोबर ते हास्यविनोद करायचे, आणि त्यांना ह्या सगळ्या विनोदाचं वावडं नव्हतं हेही आपल्या लक्षात येईल. एकाच माणसामध्ये किती गोष्टी एकवटलेल्या असतात, आणि विलक्षण कल्पनाशक्ती किती विलक्षण. तर त्यांनी प्रेमगीत लिहिलं, ते कोणाचं लिहिलं, तर पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलं. हे कदाचित तुम्हाला ऐकून माहिती असेल. माहिती आहे का? कोणाला माहिती आहे पृथ्वीचं प्रेमगीत? नाही माहिती? मग तर तुम्ही आता विशाखा वाचाच आणि स्वतः धन्य वाचून, असं मी म्हणेन. मी सांगितलं आहे म्हणून होमवर्क म्हणून नका वाचू. काय कल्पना केली आहे? आपल्याला माहिती आहे भौगोलिक सत्य काय आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, बरोबर. त्यांनी काय कल्पना केली की सूर्याभोवती ती फिरते आहे, याचा अर्थ ती सूर्याच्या प्रेमात आहे, आणि म्हणून ती त्याचा अनुनय करते आहे. कितीदा करू प्रीतीची याचना, युगामागुनी चालली रे युगेही, कितीदा करू प्रीतीची याचना. म्हणजे जेव्हापासून पृथ्वीचा जन्म झाला आहे तेव्हापासून ती सूर्याभोवती फिरते, युगामागुनी चालली रे युगे, अशी सुरुवात आहे त्या कवितेची. आणि मग ती काय सांगते, पृथ्वी, कल्पनाच किती विलक्षण आहे. तुम्ही बघा की एखाद्या माणसाला प्रेम हे किती भव्य अशा मोठ्या पटावर दिसू शकतं. ती पृथ्वी त्याला सांगते आहे की हा चंद्र तुझेच तेजक्कण अंतराळातून निवडतो. कारण आपल्याला माहिती आहे चंद्र परप्रकाशी आहे, त्याला स्वतःचा प्रकाश नाही, तो ग्रह आहे ना, तो सूर्याच्याच प्रकाशामधून रात्री तो परावर्तित करतो, आणि म्हणून चंद्राचं चांदणं सौम्य असतं, सूर्या इतकं प्रखर नसतं. तर तुझेच तेजक्कण तो वेचतो आणि रात्री मला भुलवायला बघतो. किंवा तिकडे तो मंगळ, तो प्रीतीची याचना कशी करतो, तो स्वतःच लाजून लाल झाला आहे. मंगळ लाल आहे ना. शुक्र प्रेमळ आहे, पहाटे दारी उभा राहतो आणि तो माझ्याकडे प्रीतीची याचना करतो. कधीतरी धूमकेतू येतो पिसाटासारखा, पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव. तो कधीतरीच येतो, वेडा प्रेमवीर आहे, आठवण आली की येतो, 2-4 दिवस खूप प्रेमाची याचना करतो आणि पुन्हा निघून जातो. ध्रुव, त्याला मी दाद देत नाही म्हटल्यावरती निराशेत संन्यस्त होऊनी बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. ऋषींच्या कुळी का म्हणलं? ते सप्तर्षी आहेत ना आकाशातले 7 तारे, आणि ती अरुंधती, त्याला आपण व्याधाचा तारा पण म्हणतो, तिथे ध्रुव तारा आहे ना. तर ऋषींच्या कुळी तो जाऊन बसला आहे निराशेमध्ये. असे हे सगळे ग्रह तारे माझ्या प्रेमात असताना मी मात्र कोणाच्या प्रेमात आहे? तुझ्या प्रेमात आहे. अमर्याद मित्रा तुझी थोरवियन, मला ज्ञात मी एक धुलीकण, अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेऊन मी मातीच आहे, मला माहिती आहे, पण तुझ्याचपासून झाला आहे ना पृथ्वीचा जन्म. आपल्याला माहिती आहे अंतराळामध्ये फिरता फिरता एक तुकडा उडाला आणि सूर्याच्या कक्षेमध्ये येऊन त्याच्याभोवती फिरायला लागला. हे सगळं भौगोलिक सत्य कुसुमाग्रज एका प्रेमकवितेत रूपांतरित करतात, आणि मग या सगळ्या लोकांना ती नकार देते, या सगळ्या ग्रहताऱ्यांना. काय म्हणते? नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. परिभव्य ते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. सूर्य कुठे आणि हे काजवे कुठे? मला असंच राहावं लागलं एकटं तरी चालेल, पण मी ह्या कोणाला बदलणार नाही. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा.
ती पण मनस्वी आहे, सूर्य मनस्वी आहे. तर आणि लक्षात घ्या की हे माहितीच आहे ना की सूर्य आणि पृथ्वी जर तिची कक्षा सोडून सूर्याकडे गेली तर ती जळून खाक होणार आहे, तिचं अस्तित्वच उरणार नाही आहे. हे माहिती आहे तरीसुद्धा त्याच्याचवरती प्रेम करण्यापासून तिला पर्याय नाही आहे. हे असं पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलं आहे हो कुसुमाग्रजांनी. ही विलक्षण गाजलेली कविता आहे. तुम्हाला यूट्यूबवरती कोणाच्या तरी सुराच्या वगैरे आवाजात सापडेल, ती निदान ऐका. विलक्षण कविता आहे. आणि ह्या सगळ्या भौगोलिक गोष्टी चपखल बसवल्या आहेत की नाही बघा तुम्ही. एकही त्याच्यामधलं शंका घ्यावी असं नाही आहे. आणि मोठीच्या मोठी कविता आहे चांगली, 7-8-10 कडव्यांची. हे संबंध कवितेमधनं म्हणून म्हणलं की कुसुमाग्रज प्रेमकविता लिहितात, ती पण कुणाची लिहितात तर पृथ्वी आणि सूर्याचं प्रेम लिहितात होते. असा हा माणूस होता. त्यांच्या नावाने मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो हे उगाच नाही आहे. काहीतरी आपलं कोणाच्या तरी नाही, मनामनामध्ये जाऊन बसलेला हा कवी आहे. कणा कवितेनी शेवट करते, ती तुम्हाला माहिती असेल म्हणून शेवट करते की पूर आला आहे आणि तो सरांचा एक विद्यार्थी आहे असं कवितेमध्ये लिहिलं आहे. त्याच्या घरामधलं सगळं वाहून गेलं आहे, बायको तेवढी वाचली आहे. तो ते सगळं कहाणी यांना सांगायला येतो कवीला म्हणजे. आणि त्याचं सगळं ऐकतो तो कवी. आणि मग शेवटी खिशाकडे हात जाताच पैसे नको म्हणाला. आणि मग ते शेवटच्या प्रसिद्ध ओळी आहे की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मला मदत नको आहे, मला सहानुभूती पण नको आहे, मला तुमच्याकडे मी याचनेला आलोच नाही आहे. मला काय हवं आहे तुमच्याकडनं? प्रेरणा हवी आहे. कसली? लढ म्हणा. तर हे लढ म्हणा हे कवीलाच का सांगितलं जातं आहे या कवीला? तर त्याच्यामध्ये ती ताकद आहे. सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देण्याची ताकद आहे. त्याची कविता वाचल्यानंतर क्षणभर तरी सळसळतं रक्त, ही ताकद आहे. आणि काळ उभा करण्याचं फार मोठी क्षमता आहे की कोणत्या काळामध्ये ते लिहित होते त्या काळाची सगळी प्रतिबिंब कुसुमाग्रजांच्या कवितेत उतरली आहेत. गाभारा नावाची कविता आपल्याला माहिती असेल. देव चोरीला गेला आहे, गाभाऱ्यातली मूर्ती तर कोणाला काहीच पडलेली नाही आहे, खऱ्याखुऱ्या भक्तांना वाटतंय. दुसरा देव आणता येतो की जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीबाबत. तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या, कारण गाभारा सलामत, तो देव 50. हा काळ आहे आजचा. देऊळ सिनेमा पाहिला आहे का गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णीचा? काय आहे तो घेऊन जातो ना तो देव, सोडून देतो नदीमध्ये दत्ताची मूर्ती. हे असलं अपेक्षित नाही आहे काहीतरी बाजार करणं त्याचा सगळ्याचा. आणि मग आता तुम्ही आत्ताची परिस्थिती बघा आणि मग गाभाऱ्यासारखी कविता ही आजच्या काळाला किती लागू आहे त्याचा विचार करा. की प्रचंड मोठ्या प्रमाणात मंदिरं बांधायची, तिथे प्रचंड खर्च करायचा आणि त्याच्याच एका बाजूला भिकाऱ्यांची मोठीच्या मोठी रांग असते. त्यांचं पुनर्वसन करावं, त्यांच्या निदान अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गोष्टींची व्यवस्था करावी, सार्वजनिक आरोग्यावरती काम करावं असं न वाटता देवारा सलामत तो देव 50, गाभारा सलामत तो देव 50 ही वृत्ती तेव्हा होती तशी आजही आहे. पुतळे नावाची त्यांची एक फार सुंदर कविता, किती सांगून किती नाही असं झालं आहे, फार सुंदर कविता आहे. ते काय म्हणतात, प्रत्येक पुढाऱ्याच्या मागे रात्री शहरामधले 4 पुतळे एकमेकांना भेटले. मग फुले म्हणाले की माझ्या मागे फक्त माळी आले. मग हे म्हणाले माझ्या मागे अमुक आले. ते म्हणाले माझ्या मागे फक्त लोकमान्य म्हणाले माझ्या मागे फक्त चित्पावन ब्राह्मण आले. गांधीजी म्हणाले तुम्ही तरी नशीबवान, तुमच्या मागे निदान एक जात तरी उभी राहिली. माझ्या मागे तर माझ्या नशिबाला सरकारी ऑफिसेसच्या पिवळ्या भिंती. प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये त्यांची तस्वीर असते की नाही. केवढी शोकांतिक आहे. ते असं म्हणतात की नेत्यांना 2दा मरण असतं. एकदा लौकिक मरण, शरीर निघून जातं. दुसरं मरण त्यांचे अनुयायी घडवतात. जे सांगितलं आहे त्याचा इतका विपर्यास नेत्यांच्या नावाखाली होतो की दुसऱ्यांदा त्यांचे अनुयायीच त्यांना मारतात. बिचारे नेते, त्यांच्यासाठी 2दा मरण आहे. ह्या कवितांमधून काय दिसतं आपल्याला की स्वातंत्र्य मिळालं, आता काय कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या धगीची गरज उरली नाही. समाजामध्ये अजून अशा कितीतरी अनुचित गोष्टी चालू आहेत की ज्याच्यावरती कवीनी बोललंच पाहिजे, काहीतरी कवीनी लिहिलंच पाहिजे, कवीनी लोकांना जागं केलंच पाहिजे. तो भाव सगळा या कवितांमध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे कुसुमाग्रजांची कविता ही सामाजिकता आणि राष्ट्रीयत्व या 2 गोष्टी अतिशय प्रभावीपणे आपल्यासमोर मांडते. बाकी पुष्कळच असतात, कारण आता इतका काळ कविता लिहित होते त्यानुसार
कधी अशी कधी तशी आहेत, पण सगळ्या कवितांचा लसावी कॉमन डिनॉमिनेटर काढायचं ठरवलं आपण तर आपल्याला हे दिसतं की कुसुमाग्रजांच्या कवितेतली सामाजिकता, सामाजिक जाणीव त्यांची आणि राष्ट्रीय भावना ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या कवीचं स्मरण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भाषेविषयी आदर बाळगणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे, ते आपण बजावलं पाहिजे. धन्यवाद. डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या सगळ्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते मॅम. तुम्ही वेळात वेळ काढून इथं येऊन आम्हाला खूप आज म्हणजे अतिशय छान अनुभव दिलेला आहे या दिवशी. आणि आपण आता या कार्यक्रमाची सांगता एका गीतानी करणार आहोत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. माझ्या मते हे गाणं सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर फक्त एका ग्रुप फोटोसाठी पुढे यायचं आहे. छायाचित्र